ओके, थँक्यू. आता काही लोकांना पुन्हा चॅटचा डिस्टर्ब जर होत असेल तर क्ल्यू सांगून ठेवतो तुम्हाला, कारण बहुतेकांना हे माहिती असतं यूट्यूबला कसं करायचं. ओपन चॅट जेव्हा येत असतो त्यावेळी मोबाईल आडवा पकडलात तर तुमचा राईट हँडच्या वरच्या बाजूला म्हणजे मोबाईलच्या लेफ्ट साईडला कॉर्नरला क्लिक केलात की तिथं तुम्हाला एक आयकॉन दिसेल जो मेसेजचा असतो, त्याच्यावरती क्लिक करा. जे समोरून जे चॅट पास होत आहेत ते पास व्हायचे बंद होतील. आणि पर्टिक्युलरली मी आज हा माईक वापरतो आहे कारण रोज जो हेडबँड वापरला होता शूटिंगला, आता इथं थोडंसं बाजूला काम सुरू आहे आणि त्याचा आवाज जो आहे डिस्टर्बन्स तो असल्यामुळे हातात आज माईक घेऊन मला बोलायला लागेल, कारण हा माईक असेल तर बाहेरचा आवाज कॅच करत नाही आहे. ओके, पिक्चर क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सो विल स्टार्ट टुडेज पॉईंट. लास्ट लेक्चर जेव्हा घेतलं होतं तेव्हा लास्ट वीकमध्ये लास्ट लेक्चरला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण डिस्कस केलं होतं. खरं तर अजून त्याचे व्हिडिओ हे आपल्या जो एक ॲप तुम्हाला दिलेला आहे त्या ॲपवरती आलेले नाही आहेत, पण त्याच्या आधीचा जो पॉईंट आहे तो आता कंप्लीट होतो आहे. पुढच्या आठवड्यापासून त्याचे व्हिडिओज तुम्हाला मिळायला सुरू होतील लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे. आज जो घेणार आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन काय आहे हे समजावून घेऊ आणि त्याच्या डेफिनेशनपेक्षा देखील इम्प्लिसिट फंक्शन ओळखायला खूप सोपा असतो. डेफिनेशन तशी थोडीशी अवघड जाते लक्षात ठेवायला, ओळखायला इम्प्लिसिट फंक्शन खूप सोपं आहे. हा जो फंक्शन आत्तापर्यंत आपण फॉर्म वापरला होता y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, या फॉर्ममध्ये जे काही फंक्शन एक्सप्रेस केले होते यांना म्हटलं जातं एक्सप्लिसिट फंक्शन. कारण एक्सप्लिसिट फंक्शन हा शब्द फारसा कधी वापरला जात नाही. एक्सप्लिसिट याचा अर्थ सेपरेटली, स्वतंत्रपणे येणार आहे. ओके, म्हणजे वाय हा एक्सचा स्वतंत्रपणे फंक्शन, म्हणजे या बाजूला सगळे एक्सचे टर्म्स असतील. साइन एक्स असेल, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3. आत्तापर्यंत जे काही फंक्शन्स बघितले हे सगळे या टाईपचे होते. वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स, इट इज कॉल्ड एज एक्सप्लिसिट फंक्शन. आता एखादा फंक्शन जर एक्सप्लिसिट नसेल तर त्याला इम्प्लिसिट म्हटलं जातं. म्हणजे काय की फंक्शन आहे एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू के, आणि हा कसाही ॲडजस्ट केलात तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असा लिहिता येत नाही. असं जर असेल तर मात्र या फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन म्हटलं जातं. एक एक्झाम्पल, वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय. आता साइन ऑफ एक्स प्लस वाय तुम्ही एक्सपांड केलात, साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय, आणि वायची टर्म फक्त लेफ्ट साईडला आणायचे आणि एक्स्ट्रा टर्म सगळ्या राईट साईडला द्यायचं आणि वाय इज इक्वल टू फॉर्ममध्ये लिहायचं. किंवा काही लोक म्हणतील इनव्हर्स घेऊन करायला गेलात तर काय होईल, इकडे साइन इनव्हर्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय, परत एक्स आणला, वाय इज इक्वल टू घ्यायला गेला तर परत एक्समध्ये शिल्लक राहतं. म्हणजे काही तुम्ही ॲडजस्टमेंट्स केलात तरी हा फंक्शन जो आहे तो या फॉर्ममध्ये आणता येत नाही, त्याला म्हटलं जातं इम्प्लिसिट. आता हे केव्हा घडतं तर फंक्शनमध्ये वाय एकपेक्षा जास्त वेळा येत असेल तर. टाईप ओळखायला खूप सोपं आहे इम्प्लिसिट फंक्शन, आणि इम्प्लिसिट फंक्शनवरती सेपरेट थेरम नाही. इम्प्लिसिट फंक्शनला स्वतःची मेथड आहे आणि त्या मेथडसाठी काय लागतं, रिक्वायरमेंट्स काय आहेत तर आधीच्या सगळ्या मेथड्स कुठल्या कुठल्या जे फॉर्म्युले 11वीला झालेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम डिफरन्स प्रॉडक्ट कोशंट ते याच्यामध्ये उपयोगी पडतं. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ जे फंक्शन्स आपण टाईप्स बघितले तर स्टँडर्ड फंक्शन्स LIATE, लॉगॅरिथमिक, ए अल्जेब्राइक, एक्स रेस टू एन, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0, आय इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक जो यावर्षी बघितला होता त्या 6 फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्स, टी ट्रिगोनोमेट्रिकचे 6 डेरिव्हेटिव्स आणि ई एक्सपोनेन्शियलमध्ये 2, ए रेस टू एक्सचे आणि ई रेस टू एक्सचे. 11वीतले फॉर्म्युले प्लस 12वीतले आत्तापर्यंतचे झालेले फॉर्म्युले हे सगळे याच्यामध्ये उपयोगी पडतात. कंपोजिट
उपयोगी पडतो. आता हा इम्प्लिसिट फंक्शन सोडवायचा कसा, तर याच एक्झाम्पल्सच्या होते तशी जी मेथड आहे, मेथड लिहून घेऊ शकाल. या मेथडला काही स्टेप्स आहेत. फर्स्ट, डिफरन्शिएट गिवन फंक्शन to get more than one terms of dy by dx. हां, व्हिडिओ क्वालिटी चेक करा, एक मेसेज होता. इकडून व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे माझ्याकडून, कारण मगाशी थोडासा नेटचा डिस्टर्बन्स होता, त्यामुळं सुरू व्हायला लेट झालं. पण आता व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित आहे, कारण समोर मी माझ्या लॅपटॉपवरती परत तुमच्याबरोबर मी पण जॉईन आहे त्याच्यावरती, त्यामुळे मला ते चेक होतं आहे. तुमच्याकडे थोडासा नेटचा बघा काय अडचण आहे का, किंवा जे आता उशिरा जॉईन होतात त्यांना, म्हणजे जे उशिरा मेसेजेस येतात त्याचं कारण असं आहे की उशिरा जे जॉईन होतात त्यांना स्टार्टपासून सगळं लेक्चर परत बघायला मिळतो. त्यामुळे सगळेच एका स्पीडला असतील असं नाही आहे, त्यामुळे मेसेजेस येत राहतात. ओके, पहिलं काय करायचं, डिफरन्शिएट करायचं, म्हणजे सायमल्टेनियसली हे एक्झाम्पल आपण सॉल्व करत जाऊ. हा डिफरन्शिएट केला, एकच मिनिट. त्या लाईटनी जास्त चमकतं, ठीक आहे. dy by dx इज इक्वल टू, आता मगाशी सांगितलं तसं आधीच्या मेथड्स तुम्हाला माहिती पाहिजेत, तर हा कंपोजिटच्या फॉर्ममध्ये आला. आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ब्रॅकेट ॲज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट, आणि ब्रॅकेट आहे एक्स प्लस वाय. तर जरी इथं फर्स्ट स्टेप सांगितली असेल तर फर्स्ट स्टेपला इथे एक्झाम्पल्समध्ये एकपेक्षा जास्त स्टेप्स लागू शकतील, कारण आणखीन एक स्टेप इथं करायला लागेल. कॉस ऑफ एक्स प्लस वाय, cos of x plus y into हा डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. आणि मग आता आपल्याला काय मिळालं, dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस वायनी ब्रॅकेटच्या आत मी मल्टिप्लाय करतोय, कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx. इथं ही फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. ओके, इथंपर्यंतचा पार्ट लिहून घ्या. हे एक्झाम्पल आता सेकंड स्टेज काय सांगते बघा. फर्स्ट स्टेजमध्ये काय सांगितलं होतं की डिफरन्शिएट करा, एकपेक्षा जास्त तुम्हाला dy बाय dxच्या टर्म्स मिळतील. ओके, तर सेकंड स्टेजला काय करायचं आहे, कलेक्ट ऑल टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन LHS and remaining on RHS. dy बाय dx ज्यांच्यामध्ये आहे ते सगळे LHS ला घेऊन या, उरलेले सगळे टर्म्स असतील. आता काही वेळा असं होऊ शकतं की या बाजूला पण टर्म्स असू शकतात, आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत त्याच्यामध्ये असं होतं, तर हे सगळे RHS ला ठेवायचे. हा इकडे घेऊन आलात, सो dy बाय dx हा होईल मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू, ज्यांच्यामध्ये dy बाय dx आहेत ते सगळे लेफ्ट साईडला घेतले आणि हा राईट साईडला तसाच ठेवला, कारण हा याच्यामध्ये dy बाय dx नाही. ही झाली सेकंड स्टेज. कलेक्ट ऑल टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन लेफ्ट साइड, रिमेनिंग टर्म्स ऑन राइट साइड. And now we'll move for third stage.
थर्ड स्टेज काय सांगते बघा. टेक dy by dx कॉमन ऑन LHS. लेफ्ट हँड साईडला dy by dx कॉमन घ्या. आता यांच्यामधून dy by dx कॉमन घेतोय मी. dy by dx into bracket. Now here it is 1 minus cos of x plus y is equal to cos of x plus y. Okay, this is the third stage, and now we'll go for the fourth. Divide by coefficient of dy by dx to get answer. dy by dx चा जो कोएफिशियंट आहे, सहगुणक आहे, यानी या इक्वेशनला डिवाइड करा. इथे मी डिवाइड करतोय. या साईडला डिवाइड केला तर तो कॅन्सल होईल. dy by dx इज इक्वल टू, इथं आहे न्यूमरेटर ॲज इट इज कॉस ऑफ एक्स प्लस वाय, आणि आपण डिवाइड करतोय या टर्मनी 1 minus cos of x plus y, and this is the answer. Okay, त्यामुळे या मेथडच्या स्टेप्स सगळ्या लिहून घ्या. फर्स्ट स्टेज, मोबाईलवरती अक्षर दिसत नसेल तर मी इथून रीड करतोय. फर्स्ट इज डिफरन्शिएट गिवन फंक्शन टू गेट more than one terms of dy by dx. Second, collect all terms of dy by dx on LHS and remaining on RHS. Third, take dy by dx common on LHS, आणि आपण प्रोसिजर त्या ठिकाणी केलेत. Fourth, divide by coefficient of dy by dx to get answer. मी इथं मुद्दाम वेगळ्या कलरनी दाखवतो कुठं कुठं आपण स्टेजेस घेत. हा फर्स्ट स्टेज होता इथं, हा इथून इथंपर्यंत फर्स्ट. ही सेकंड स्टेज, dy by dx टर्म्स कलेक्ट करा. थर्ड आणि हा फोर्थ. ज्याला या स्टेप्स परफेक्ट समजलेत आणि ज्याला आधीच्या सगळ्या मेथड्स माहिती आहेत, त्याला ही मेथड सोडवणं खूप सोपं आहे. फक्त या मेथडमध्ये पुढच्या टाईपमध्ये काही एक्झाम्पल्सची उत्तर शोधा टाईपचे आहेत आणि तिथं वेगळं उत्तर येतं. ते आपण नंतर डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरला. पण आत्ता अगदी बेसिक जो पार्ट आहे तो, आता हा जो पार्ट होता तो या ठिकाणी अर्धा मिनिटाचा वेळ देतो. ज्यांचं इनकम्प्लीट असेल ते कंप्लीट करा. पुढचं आपण एक्झाम्पल इथं डिस्कस करूयात. ज्यांना सोडवणं शक्य आहे ते सोडवायला सुरू करा. मी लगेच सोडवायला सुरुवात करतो, पण ज्यांना शक्य आहे ते लगेच स्टार्ट करा.
परीक्षेत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा पहिल्यांदा दिलेला फंक्शन आणखीन एकदा लिहून घ्या आणि त्याची सवय आत्तापासून लावून घ्या. कन्सिडर x cube plus x square into y plus x into y square plus y cube is equal to 81. Call this as first. आता पहिली स्टेज नेहमी लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्हचं जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर हे एक्झाम्पल कुठल्या टाईपमध्ये जातं, कंपोजिटला जातं, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिकला जातं, लॉगॅरिथमिकला जातं का आत्ताचा जो इम्प्लिसिट आहे त्याला जातं का अजून एक पुढचा टाईप आहे पॅरामेट्रिकला जातं, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ते ओळखला तर निम्म एक्झाम्पल तुमचं कंप्लीट झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे. आता दुसरं निम्म जे शिल्लक राहतं ते काय आहे तर आधीच्या सगळ्या मेथड्स तुम्हाला फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. बस दोनच गोष्टी बेसिकली महत्त्वाच्या आहेत. ओके, आता इथं हे ओळखलं की वायची टर्म एकपेक्षा जास्त वेळा आली. इम्प्लिसिट फंक्शन ओळखायचं सगळ्यात सोपी खूण काय आहे, वायची टर्म एकपेक्षा जास्त वेळा आली. मग डिफरन्शिएट. डिफरन्शिएट करा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस इथं प्रोडक्ट आहे. काही लोक इथं गडबड करतात आणि मग डेरिव्हेटिव्ह चुकतं, तेव्हा ते व्यवस्थित बघा. ब्रॅकेट घालूया. फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dy by dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म 2x प्लस परत इथं या, इथं पुन्हा प्रोडक्ट आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर. हे लक्षात नाही आलं तर कंपोजिटचे व्हिडिओज परत बघा. ॲपवरती कंपोजिटचे व्हिडिओज सगळे टाकलेले आहेत. सगळ्यात जास्त व्हिडिओज हे मॅथमॅटिक्सचे आत्तापर्यंत आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. कारण भरपूर व्हिडिओज उपलब्ध आहेत तेव्हा ते सगळे टाकत गेलो आम्ही. एक्स इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y हा विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, पण इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतो म्हणजे कंपोजिट झाला म्हणून वाय डिफरन्शिएट करा dy बाय dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 81 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, आणि आता dy बाय dxच्या टर्म्स किती आहेत बघा. ब्रॅकेट काढून टाकला तर dy बाय dxच्या टर्म्स आहेत, एक ही पहिली टर्म आहे फर्स्ट, ही दुसरी टर्म आहे आणि ही तिसरी टर्म आहे. हे इथं पहिली स्टेज कंप्लीट झाली. डिफरन्शिएट टू गेट मोर दॅन वन टर्म्स ऑफ dy बाय dx. आता सेकंड स्टेज काय सांगितलं होतं, कलेक्ट ऑल टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन लेफ्ट हँड साईड अँड रिमेनिंग टर्म्स ऑन राईट हँड साईड. ओके, काही अडचण असेल तर नक्की चॅटमध्ये मेसेज टाकू शकाल, मला इथे समोर डिस्प्ले होत आहे. ओके, नाव ही टर्म आहे इथंच राहील, एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx. ही टर्म इथंच राहील 2xy इंटू dy बाय dx. प्लस ही टर्म इथंच राहणार आहे 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. कलेक्ट याचा अर्थ नेहमी RHS कडनं LHSला आले पाहिजेत असंही नाही आहे. LHSला आलीस तर LHSला फक्त कलेक्ट करा आणि इथं RHS 0 आहे. रिमेनिंग टर्म्स ऑन RHS. आता रिमेनिंग टर्म्स कुठले कुठले आहेत बघा. हा आहे 3x स्क्वेअर, त्यानंतर 2xy आहे आणि हा y स्क्वेअर आहे. या तिघांना RHSला ट्रान्सफर करा. कसं ट्रान्सफर करायचं, दोन्ही बाजूनी सबट्रॅक्ट करायचं. इथं सबट्रॅक्ट केला 0 होईल, या बाजूला येईल -3x स्क्वेअर. त्यानंतर हा y स्क्वेअर इकडे प्लस सबट्रॅक्ट केला, तिथून निघून जाईल, इकडे होईल -y स्क्वेअर आणि सॉरी इथं 2xy -y स्क्वेअर. ओके, ही झाली सेकंड स्टेज. आता थर्ड स्टेजला काय सांगितलं होतं, सगळे झाले का बघा. dy बाय dx टर्म्स
टोटल 6 टर्म्स आहेत. 3 terms containing dy by dx on left hand side and 3 terms other than dy by dx, 3x square with as minus 3x square, then secondly 2xy as minus 2xy and y square as minus y square on RHS adjustment झालेली आहे. नेक्स्ट स्टेज काय सांगितली होती, इथं जे dy by dx आहेत हे कॉमन घ्या. सो व्हॉट रिमेन्स देअर inside the bracket, x square from first term plus 2xy from second term plus 3y square from third term into dy by dx हा कॉमन घेतला इज इक्वल टू, इथं मायनस साइन कॉमन घेऊ आपण, मायनस इंटू ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर आणि फोर्थ स्टेज dy by dx चा जो कोएफिशियंट आहे त्याने या इक्वेशनला डिवाइड करा. दॅट इज इथे डिवाइड केला तर कॅन्सल होतो लेफ्ट साईडला, dy by dx इज इक्वल टू राईट साईडला डिवाइड केलं, हा न्यूमरेटर होतो 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर इज डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर and this is the answer. यातली लेंदी असते, फर्स्ट स्टेजेस थोडीशी डेरिव्हेटिव्ह करून ॲडजस्टमेंट्स करायला वेळ लागतं. एकदा ते झालं की पुढच्या स्टेजेस ह्या एक एक स्टेपच्याच आहेत. एक्झाम्पल समजलं का बघा, काही शंका असेल तर नक्की तुम्ही सांगू शकाल. हां प्रतीक, इझियर दॅन द नेम, म्हणजे नाव इम्प्लिसिट थोडंसं अवघड आहे. ओके, मेथड खूप सोपी आहे, म्हणून तर सांगितलं की डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला थोडासा अवघड वाटतो, कारण हा प्रकार नेमका काय चालू आहे हे कळत नाही. सगळ्याच्या पाठीमागचं गंमत सांगतो की कुठली गोष्ट शिकताना काय असतं प्रॉब्लेम सांगतो, की एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही आणि तुम्हाला करा म्हणून सांगितलं तर तुम्हाला नाही करायला आवडत. कुठली गोष्ट असू दे, म्हणजे अभ्यासातलीच असे नाही, घरीसुद्धा एखादी कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही आणि आई वडिलांनी सांगितलं हे तू कर, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला ते करायला आवडत नाही, किंवा ते तुम्हाला गोष्ट समजली नसेल तर तुम्ही करू शकत नाही, सांगू शकत नाही. तुम्हाला जेव्हा ते समजतं नक्की आपण काय करतो, आणि डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत हे थोडंसं आहे, जसं फिजिक्सच्या बाबतीत घडतं की नेमकं आपण काय करतो ते कुठं टॉर्क काही दिसतच नाही, वर्कडन कुठं दिसत नाही, नुसतं कॅल्क्युलेशन्स करायचं, त्यामुळे काही लोकांना ते असं ते सगळं फिरल्यासारखं होतं. पण या इमॅजिनरी कन्सेप्ट्स आहेत की या आपण टाळू शकत नाही. खूप गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला विजिबल नाही आहेत किंवा आपल्याला कळत नाहीत, पण त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी चालू आहेत. तसा हा डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आहे, कारण डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट सुरुवातीला सांगितलं तसं फिजिक्समध्ये याचा जन्म झालेला आहे, फिजिक्सच्या कन्सेप्ट्समधून. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, डेरिव्हेटिव्ह लागणार आहे, 12वीला लागणार आहे, पुढं पण लागणार आहे. त्यामुळं डेरिव्हेटिव्हकडे अजून काही लोक मनात भीती बाळगून आहेत ना, परत परत प्रॅक्टिस करा, त्याची जमतं, फॉर्म्युले पाठ करा, मेथड्स बघा, जमतं. विल गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. x इंटू ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1. Okay, so consider the given function x into e raised to y plus y into e raised to x is equal to 1. Call this as first. आणि इथं y 2 वेळा आलाय, which is an implicit function.
आणि इम्प्लिसिट फंक्शन असेल ओळखला की पहिलं काम काय डिफरन्शिएट. कारण व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल फॉर्मला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं नाही, लॉग घ्यायचं आहे, लॉगची प्रॉपर्टी वापरायची, आधीच्या मेथडला आपण बघितलं होतं. प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी आहेत. इन्व्हर्स ट्रिगॉनोमेट्रिकमध्ये पहिला टाईप गेला तर डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं, सेकंड टाईपला गेला तर त्याच्यामध्ये ट्रिगॉनोमेट्रिक टर्म्स दिसतात त्या सिम्प्लिफाय करायच्या, थर्ड टाईपला गेला तर सबस्टिट्यूशन करायचं आहे. प्रत्येकाच्या मेथड्स ठरलेत. पहिली स्टेज काय लक्षात ठेवा. तसं इथं इम्प्लिसिट दिसला की बाकी काही करायला लागत नाही, डिफरन्शिएट करायचा, जायचं पुढं. इथं परत काय बघा, इथं प्रोडक्ट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आहेच इथं या दोन टर्म्स, परत त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहे. त्यामुळं हा येणार आहे कसा, ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल, फक्त समजावून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आपण लिहितो. काही लोकांचंही गोंधळ होतं की इथं घेत नाहीत, हे डायरेक्ट कसं काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. ओके, इथं परत डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इक्वल टू सम ऑफ डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट केला. याच्यामध्ये परत डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे. काही लोकांना समजत नाही म्हणून मी अजून एक स्टेप एक्स्ट्रा घेतो. हे बऱ्याच वेळा ही गोष्ट डायरेक्ट केली जाते आणि मग काही लोकांचं ज्यामुळे बेसिक पक्क नसेल तर हे कन्फ्यूज होतं. पण त्यांच्यासाठी परत सांगतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इक्वल टू सम ऑफ डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट घेतला. आणि आता इथं पहिल्या पार्टमध्ये परत डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट. इथं काय येणार आहे, फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू वाय प्लस सेकंड टर्म ॲज इट इज एक्स ई रेस टू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे झालं फर्स्ट पार्ट प्लस सेकंड फर्स्ट टर्म ॲज इट इज वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय प्लस ई रेस टू वाय सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एकच मिनिट, इथं लिहिताना ई रेस टू एक्स पाहिजे, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स इंटू वाय विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. ओके, आणि आता हे परत डिफरन्शिएट करायला सुरू करा. एक्स ॲज इट इज एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज ई रेस टू एक्स. तसा ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय हा ई रेस टू वाय येतो. चेन रूल काय करायचा असतो, हा डी बाय डी वाय ऑफ ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. तर हे ज्यांना लक्षात यायचं नसेल तर कंपोजिटचे एक्झाम्पल्स पुन्हा एकदा बघा. मग हा येईल ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. कारण यातली एक गोष्ट नाही कळाली तर त्याच्यावर डिपेंडेड असलेली पुढची गोष्ट नाही समजणार, असं होऊ शकतं. ओके, प्लस ही तशीच लिहिली ई रेस टू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. हे झालं पहिलं ब्रॅकेट प्लस इथं y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू हा आहे डी वाय बाय डी एक्स. एखादा विद्यार्थी चुकला तर इथंच चुकतो, जो सोडवायला सुरू केला त्याच्याबद्दल सांगतोय. चुकला तर इथं चुकू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. नेमकं हे रूल्स कुठले वापरलेत, का वापरलेत, थोडंसं परत परत बघा. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इक्वल टू सम ऑफ डेरिव्हेटिव्स हा वापरलाय. परत इथं प्रोडक्ट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट वापरलाय. इथं कॉम्पोजिट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट वापरलाय. त्या मेथड्स ते कुठल्या टाईपमध्ये आहे ते ओळखता आलं पाहिजे. ते जर पक्क झालं तर एक्झाम्पल सुटतं सहज. ओके, आता फर्स्ट स्टेज डी वाय बाय डी एक्सच्या 2 टर्म्स आहेत, उरलेल्या 2 टर्म्स आहेत फ्री फ्रॉम डी वाय बाय डी एक्स. मेथड स्टार्ट करा आता फास्ट. ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स केप्ट ऑन लेफ्ट हँड साईड. हा लेफ्ट हँड साईडला राहील ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. आणि राईट साईडला काय काय जाणार आहे, ही टर्म जाणार आहे ई रेस टू वाय, इट इज मायनस ई रेस टू वाय, आणि हा पण पलीकडे जाताना मायनस होईल, मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स या फॉर्ममध्ये. पुढच्या स्टेजला डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्या, ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं मायनस साइन कॉमन घेतोय, ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स. आणि आता या टर्मनी डिवाइड करा.
So till we have 10 minutes, we may go for one more example. पर्टिक्युलरली मी एक्झाम्पल्स घेताना असे घेतो की जे तुमच्या जे यूट्यूबच्या व्हिडिओज जे तुम्हाला याला दिले जातात ॲपवरती. बाय द वे ॲप डाउनलोड करून बघायला सुरू करा, कारण हे सगळे व्हिडिओज त्याच्यावरती अवेलेबल आहेत. आणि त्याच्यावरती जे एक्झाम्पल सॉल्व केले ते मी इथं डिस्कस करणार नाही. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे मला डिस्कस करता येईल. तिथले एक्झाम्पल्स हे तुम्ही तिथं बघा. त्यातले काय डाऊट्स असतील तर नक्की आपण डिस्कस करू, म्हणजे मॅक्झिमम एक्झाम्पल्स आपले कव्हर होतील. We'll go for one more example. Cos of x into y is equal to x plus y. सुरू करा सोडवायला. So consider once again the given function cos of x into y is equal to x plus y. Call this as first. Check which type of function is, which is an implicit function. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये असेल तर बाकी काही ॲडजस्टमेंट नाही, डिफरन्शिएट स्टार्ट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, एक्स इज मिसिंग. ओके, कुठेतरी मगाशी एक्स राहिला होता का लास्ट एक्झाम्पल मध्ये? येस, e raised to y into x राहिला होता. एक्स इज मिसिंग. सो प्लीज कलेक्ट दॅट. थोडा करेक्ट करा. RHS ला शिफ्ट करताना e raised to y into x, तो x राहिला होता, तो करेक्ट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. नाव आता हा परत कुठल्या फॉर्म मध्ये गेला बघा. कॉसच्या आत एक्सच्या ऐवजी वेगळं काहीतरी आहे, कंपोजिट आहे. सो गो फॉर द चेन रूल. नाव derivative of cos is minus sine into bracket into derivative of bracket d by dx of bracket is equal to, आणि ब्रॅकेट मध्ये जे आहे ते लिहून ठेवा, x into y, x into y. राईट साइडला या derivative of x is 1, कारण derivative of sum equal to sum of derivatives, and this is dy by dx. ओके, आता फक्त हा सिम्प्लिफाय करायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट. सो मायनस साइन एक्स इंटू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म ॲज इट इज वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 dx by dx इज इक्वल टू 1 प्लस dy by dx. अजून एक गोष्ट करायला लागेल, ब्रॅकेटच्या बाहेर टर्म आहे इथे आत dx by dx हा 1 असतो, यानी आत मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे पहिली स्टेज कंप्लीट होते. काय काय केलं लक्षात आलं का बघा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन इनर फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन बाय रूल ऑफ कंपोजिट. या साईडला डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह dy by dx. परत हा सॉल्व करताना डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, आणि dx by dx म्हणजे 1. ओके, आता या टर्मनी मायनस साइन ऑफ एक्स इंटू वायनी आत मल्टिप्लाय केलं, त्यामुळे एक्स मी आधी लिहितो मायनस एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय. पुन्हा मगाशासारखा एक्स कुठंतरी जायला नको, म्हणून त्या एक्सला मी आधी लिहून ठेवतो. हा जो एक्स आहे हा सुरुवातीला घेतला मी मायनस एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. यानीच याला मल्टिप्लाय केलं, वाय पण आहे मायनस वाय इंटू साइन ऑफ एक्स वाय डी एक्स बाय डी एक्स म्हणजे 1 असतं, RHSचं काम संपलं, इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. ओके,
डेरिव्हेटिव्ह करेक्ट. येस, उत्तर पण आलं काही लोकांचं. विजय, ओके, व्हेरी गुड. नाउ करेक्ट द टर्म्स ऑफ dy by dx on left side. Minus x into sine of x into y. Bring that dy into dy by dx. हा dy by dx इकडे आला, मायनस होईल, इज इक्वल टू याला तिकडे ट्रान्सफर केलं y इंटू साइन ऑफ x इंटू वाय. कॉमन बाहेर घेताना मायनस पण घ्या, x इंटू साइन ऑफ एक्स वाय प्लस 1 इंटू dy by dx इज इक्वल टू y इंटू साइन ऑफ x इंटू वाय. आणि आता कोएफिशिएंटनी डिवाइड करा. dy by dx मायनस साइन मी न्यूमरेटरमध्ये लिहितोय, मायनस y इंटू साइन ऑफ x इंटू वाय इज डिवाइडेड बाय x इंटू साइन ऑफ x इंटू वाय प्लस 1. So let me check my answer whether it is correct or not. Yes, minus 1 plus sine of xy upon 1 plus sine of xy. Something missing there. काहीतरी राहिलं. हा 1 राहिला इथं. It is 1. This 1 is there. हा आपण ट्रान्सफर केला plus 1. And this is minus in bracket 1 plus. Okay. हा ही term आणि ही term. So 1 was missing and this is the correct answer. Got it? Okay. तर आता हा जो एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज 1.3 त्याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करा. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ऑलरेडी बरेचसे एक्झाम्पल्स हे कवर केलेत, फक्त ते तुमच्यासमोर यायचे राहिलेत ॲपमधून. जो ॲप आहे LES डिजिटल लायब्ररीचा ॲप, अजून पण त्याच्यामध्ये बरेचसे लोक बघत नाही आहेत. खरं तर आज अजून एक फॅसिलिटी मी सांगणार आहे की आज आत्ता जे लोक इथं हा लेक्चर बघत होते त्यांना समजा ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी किंवा हा लेक्चर परत बघायचा असेल तर त्याची जी लिंक आहे ती पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. केव्हाही तुम्ही हा लेक्चर परत बघू शकताय. हा यूट्यूबला असणार आहे. यूट्यूबवरती घ्यायचं पाठीमागं कारणच हे आहे की ज्यांना लाईव्ह बघणं शक्य आहे ते लाईव्ह बघू शकतील. ज्यांना लाईव्ह बघणं शक्य नाही ते लोक रेकॉर्डेड पार्ट हा यूट्यूबवरती राहतो, त्याची लिंक पण तुम्हाला देऊन ठेवतोय. त्या लिंकवरती तुम्ही हा लेक्चर परत बघू शकता किंवा कुठलाही. आता थोडंसं कारण लॉकडाऊनची परिस्थिती जर बघितली तर अजूनही कंटिन्यू आहे. तर या पद्धतीनं आपण रोज एक अर्धा तास पुढचा आठवडाभर, कारण पूर्ण सध्याचा वेळ असा आहे कारण मागचे महिनाभर आम्ही कॉलेजमध्ये येत होतो आणि तिथून काही ॲक्टिव्हिटीज काही लेक्चर्स सुरू होते, पण हा आठवडा पूर्ण घरी आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारी तर माझं लेक्चर टाईम टेबलला आहेच, शुक्रवारपर्यंत रोज संध्याकाळी 4 ते 4:45 लेक्चर घेतलं तर चालेल का? कारण आधी घ्यायचं म्हटलं तर एकतर 11 ते 11:15 आता असा घेतो तशा आधी घ्यायला लागेल, पण तुम्हाला ते सलग होणार आहेत कारण 12पासून तुम्ही परत लेक्चर असणार आहे. तर संध्याकाळी 4 ते 4:45 या वेळामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये ते डेरिव्हेटिव्हचा मॅक्झिमम पार्ट आपल्याला कवर करता येईल. जर तुमची तयारी असेल तर मेसेजमध्ये यस टाकू शकाल किंवा काही टाईमच्या बाबतीत अडचण असेल तरी तो जो लेक्चर आहे तो परत तुम्हाला नंतर बघायला मिळेल. त्याची लिंक तुम्हाला मी ग्रुपवरती टाकून ठेवत जाईन. हे लेक्चर्स तुम्ही त्या वेळामध्ये बघू शकता. ओके, चालेल. आफ्टरनून ओके 4 आपण स्टार्ट करू आणि हे पुढचा आठवडाभर तरी आपण घेऊ. त्याच्यानंतर कसं कंटिन्यू करता येईल आपल्याला बघता येईल. संध्याकाळी 4 वाजता आपण स्टार्ट करू.
एक 40 मिनटाचा लेक्चर, 40-45 मिनटाचा, जसं वर्गात आपण घेत होतो तसं पूर्ण 1 तास वगैरे असं न घेता आत्ता जसं झालं तसंच तेवढंच एक्झाम्पल्स. तुमचे डाऊट्स असतील तर डाऊट्स पर्सनली माझा मोबाईल नंबर आहे त्या ग्रुपवरती. कुठल्याही डिव्हिजनचा तुम्ही असात, मला ABC हा काही भेदभाव नाही आहे, सगळे आपलेच विद्यार्थी आहेत. इवन मी हे पब्लिक एवढ्यासाठी ठेवलं होतं की इव्हन बाहेरच्या कॉलेजचा कोणी एखादा बघितला तरी आपलं काही नुकसान नाही आहे, आपल्याबरोबर त्याचा तो फायदाच होऊन जाईल. त्यामुळे हे ओपन ठेवलेलं आहे. तर तुम्ही सगळे पार्टिसिपेट कराल. तर सोमवारी संध्याकाळी 4 वाजता आपण इम्प्लिसिट वर्डचे पुढचे जर टाईप आहेत तो ज्याचे एक्झाम्पल्स बघूया. त्याच्यामध्ये अजून काही शंका असतील तुम्हाला किंवा आत्ताच्या टाईपमधले काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते सुद्धा मेसेज मला करू शकता. काही मेसेजेस आहेत, फक्त एकदा बघतो मी, अजून काही सूचना असेल तर. येस. हां, झूमपेक्षा हे आहे, कारण झूमला एक प्रॉब्लेम काय आहे तो ते सांगतो. झूमला बऱ्याच वेळा असं होतं की पिक्चर म्हणजे व्हिडिओ आणि साऊंड हा सुद्धा डिफर होतो. म्हणजे आधी आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि नंतर ती गोष्ट लिहिताना दिसते. म्हणजे झूममध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा येतो की दोघे एकाच वेळेस सायमल्टेनियसली जात नाहीत. यूट्यूबला मात्र असं होत नाही. पण सगळ्यात अडचण यूट्यूबला जी असते आणि ती सॉल्व्ह झाली काय, तर इथं इंटरनेट अतिशय स्ट्रॉंग लागतो. आता माझ्याकडे मी फायबर ऑप्टिक्सचं इंटरनेट घेतल्यामुळे हे शक्य झालं. इतके दिवस मी यूट्यूबवरती लेक्चर घेत नव्हतो, त्याचं कारण तेच होतं. ब्रॉडबँडवरती मी प्रयत्न करून बघितले होते, कारण सगळ्या वर्गासमोर घ्यायच्या आधी मी बरेचसे प्रयोग करत होतो. तर त्या प्रयोगामध्ये 2 महिने मी प्रयोग केले होते, ते सक्सेस होत नव्हतं. आता काल यातले काही लोक आहेत स्कॉलर बॅचचे, त्यांच्यावर काल ऑलरेडी आम्ही तो प्रयोग घेतला होता. काल एक अर्धा तासाचं वेगळं जनरल लेक्चर घेतलं होतं आणि तो सक्सेसफुल झाल्यानंतर आजचा लेक्चर घेतला आहे. सोमवारपासून पुढच्या आठवड्यामध्ये कंटिन्युअस आपण लेक्चर घेणार आहोत. आत्ताचा लेक्चर आपण स्टॉप करणार आहे, कारण परत 1 वाजता तुम्हाला बायोलॉजीचं लेक्चर आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.